कौन कहता है आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तबीयत से उछालो यारो, ही दुष्यंत कुमारची ओळ इराणवर परफेक्ट बसते. 1991च्या शीतयुद्धानंतर जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळलं, त्याच्यानंतर अमेरिकेला असं वाटायला लागलं होतं की जगामध्ये त्यांना कोणताच देश डोळे वर करून बघू शकत नाही किंवा त्यांच्या विरोधात युद्ध लढू शकत नाही, आणि जर युद्ध लढला तरी जिंकू शकत नाही. पण इराणनं अमेरिकेच्या या घमंडला नेस्तनाबूत केलंय आणि इराणनं दाखवून दिलंय की ते अमेरिकेला नडू पण शकतात, अमेरिकेश विरुद्ध जिंकू पण शकतात. तुम्ही बघा, युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणनं आपल्या सर्वोच्च नेत्या आयातुल्ला खमेनीला गमावलं, तरी सुद्धा इराण खचला नाही. 40 दिवस इराण अमेरिकेसमोर निडर पद्धतीने लढत राहिला आणि शेवटी इराणनं अमेरिकेला नमवलं. त्यामुळंच डोनाल्ड ट्रम्पनं इराणसोबत आता 2 वीकचा सीज फायर डिक्लेअर केलाय, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पने इराणच्या 10 अटी मान्य केल्यात, ज्या 10 अटी इराणच्या फेवरमध्ये आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर. 28 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं होतं. 1 मार्चला अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजे आयातुल्ला खमेनीला ठार केलं. आयातुल्ला खमेनीच्या मृत्यूनंतर सगळ्या जगाला असं वाटायला लागलं होतं की आता इराण संपला, इराणमध्ये तख्तापालट होईल. पण असं काही घडलंच नाही. या उलट इराण तर युद्धाच्या तयारीतच होता. मागच्या 40 दिवसापासून इराणनं अमेरिकेला नाकी नऊ केलंय. तुम्ही बघा, ज्या अमेरिकेला असं वाटत होतं की 2 ते 4 दिवसामध्ये आम्ही इराणचा तख्तापालट करू, तिथल्या सत्तेला उलथून लावू, असं काहीच झालं नाही. उलट मागच्या 40 दिवसापासून इराण अमेरिकेला झुंज देत होता. एक्सपर्ट असं म्हणतात की इराण तर या युद्धासाठी मागच्या 40 वर्षापासून वेट करत होता. इराणनं या युद्धासाठी एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली होती. त्या स्ट्रॅटेजीला मोझाईक स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणजे इराणमध्ये जवळपास 30 राज्य आहेत. 30 राज्यांची आपली आपली सेना होती आणि ती डिसेंट्रलाइज होती. त्यांचं कोणतंच सेंट्रल कमांड नव्हतं. त्यामुळं त्या डॉक्ट्रिनमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की जेव्हा पण त्यांच्या सुप्रीम लीडरचा मृत्यू होईल, त्यानंतर मोझाईक स्ट्रॅटेजी ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह होईल आणि हे 30 राज्य इंडिपेंडंटली काम करतील आणि शत्रूसोबत युद्ध करतील. असंच काही इराणनं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इराणनं अमेरिकेसोबत गेम केला. इराणनं अगोदर आपले सगळ्यात स्वस्त असे ड्रोन, शाहिद ड्रोन अमेरिकेसमोर आणले, जे जवळपास 20 ते 30 हजार डॉलरचे होते. पण इराणच्या शाहिद ड्रोनचा सामना करण्यासाठी या वॉरमध्ये अमेरिकेनं सुरुवातीला एक मूर्खपणा केला. त्यांनी आपल्या सगळ्यात महागड्या जे अँटी मिसाईल सिस्टम्स आहेत त्यांचा वापर केला. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेनं थाड वापरला होता, पॅट्रियट वापरलं होतं, इस्रायलनं आयरन डोम वापरलं होतं. या अँटी मिसाईल गाइडेड सिस्टमच्या ज्या मिसाईल्स आहेत ना, त्या खूप महाग आहेत आणि शाहिद ड्रोन खूप स्वस्त आहेत त्यांच्या तुलनेमध्ये. त्यामुळंच इराणला एक ॲडव्हान्टेज मिळालं आणि त्यानंतर इराणनं आपल्या ओरिजिनल मिसाईल बाहेर काढल्या. त्यामुळं अमेरिकेला आणि इस्रायलला घाम फुटला. इराणनं या युद्धामध्ये अजून एक स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली होती. जेव्हा जेव्हा अमेरिका आणि इस्रायल इराणवर अटॅक करायचे, त्यावेळेस इराण अमेरिकेच्या गल्फमधल्या बेसेसवर अटॅक करायचा. त्यामुळं गल्फमधल्या अरब राष्ट्रांवर दबाव यायचा आणि ते अमेरिकेवर दबाव आणायचे. या स्ट्रॅटेजीनं सुद्धा इराणनं अमेरिकेच्या लँडवर अटॅक न करता अमेरिकेला घाम फोडला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या युद्धामध्ये इराणचा तुरुपचा इक्का ठरला स्टेट ऑफ हॉर्मुझ. ज्या स्टेट ऑफ हॉर्मुझमधून जगाचं जवळपास 60% गॅस ट्रान्सपोर्ट होतं, जवळपास 30 ते 40% पेट्रोल ट्रान्सफर होतं. त्या स्टेट ऑफ हॉर्मुझवर इराणनं आपला ताबा एकदम होल्ड करून ठेवला होता. इराणनं सांगितलं की जर तुम्ही येथून तुमच्या शिप घेऊन गेलात तर आम्ही तुमच्या शिपच उडून टाकू, आणि त्यांनी स्टेट ऑफ हॉर्मुझला ब्लॉक केलं होतं, ज्यामुळं इराणला एक ॲडव्हान्टेज मिळालं. आणि या गॅसच्या तुटवड्यामुळं, या पेट्रोलच्या तुटवड्यामुळं जगातील देश परेशान झाले आणि त्यांनी अमेरिकेवर आणि इस्रायलवर दबाव आणला युद्धबंदीसाठी. तुम्ही बघा, युरोपियन युनियनच्या देशांनी तर सरळ अमेरिकेला सांगितलं की तुम्ही मूर्खपणा करताय, तुम्ही या युद्धातून वापस जा, कारण तुमच्या या मूर्खपणामुळं सगळ्या दुनियाला भोगावं लागतंय. आणि हे खरं होतं. तुम्हीच बघा, भारतामध्ये गॅसची किती टंचाई झाली होती. पण शेवटी ट्रम्पला अक्कल आली आणि ट्रम्प सुधारला. पण मित्रांनो, या युद्धामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की डोनाल्ड ट्रम्प हा मॅडमॅन आहे.
कारण त्यानं या युद्धामध्ये असे स्पीचेस दिलेत, असे ट्विट केलेत जे एका मूर्ख राष्ट्रपतीकडूनच केले जाऊ शकतात. अमेरिकेच्या जनतेने स्वतः डोनाल्ड ट्रम्पला यावेळेस खूप जास्त पद्धतीने लताडलंय आणि तिथं तर 80 लाख लोक डोनाल्ड ट्रम्पच्या या युद्धाच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. तरी सुद्धा या ट्रम्पला अक्कल आली नाही. त्यानं या युद्धामध्ये मॅडमॅन थेरीचा उपयोग केला होता, ज्यामध्ये काय करतात लोक माहिती आहे का, फक्त भीती दाखवायची की बाबा मी तुमच्यावर परमाणु हमला करेल, तुमच्यावर ॲटॉम बॉम्ब टाकेल, इराणला संपवून टाकेल. करायचं मात्र काही नाही, कारण अमेरिकेमध्ये ट्रम्पसाठी एक म्हण फेमस आहे, टाको मीन्स ट्रम्प ऑलवेज चिकन आउट. म्हणजे ट्रम्प कधी आपल्या शब्दावर खरा ठरत नाही, तो पलटतो. आणि यावेळेस सुद्धा ट्रम्प पलटलाय. तो नेहमी धमक्या द्यायचा की मी इराणला उडवून टाकेन, इराणला संपवून टाकेन, पुढच्या 48 तासामध्ये इराण दिसणारच नाही जगाच्या मॅपवर. पण असं ट्रम्पनं काही केलंच नाही. उलट ट्रम्पला शेवटी इराणच्या 10 अटी मान्य कराव्या लागल्या. त्या अटींमध्ये पहिली अट अशी आहे की हे युद्ध परमनंट थांबणार आहे. परमनंट आता इराणवर अमेरिका आणि इस्रायल अटॅक करणार नाहीत. दुसरी अट इराणनं अशी घातली आहे की स्ट्रेट ऑफ हार्मुजवर जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ना जगाच्या गॅस आणि ऑइलच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, त्यावर आता इराणियन मिलिटरीचा कब्जा असणार आहे. तिसरी अट इराणनं अशी घातली आहे, जे अमेरिकेनं इराणवर सँक्शन लादले होते ना जगभरामध्ये, आता ते सँक्शन अमेरिकेला वापस घ्यावं लागणार आहेत. चौथी अट इराणनं अमेरिकेवर अशी घातली आहे, आता अमेरिकेला इराणचे जे पण ॲसेट त्यांनी फ्रीज केले होते ना जगभरामध्ये, ते रिलीज करावं लागणार आहेत. पाचवी अट इराणनं अमेरिकेवर अशी घातली आहे की जे इस्रायल, लेबनॉनमध्ये आणि गाझामध्ये इराणच्या सहयोगी मित्रांना अटॅक करायचा, म्हणजे हिजबुल्लावर अटॅक करायचा, हौतीजवर अटॅक करायचा, हमासवर अटॅक करायचा, ते आता इस्रायल करणार नाही. या महत्त्वाच्या अटी आहेत. अजून 5-6 अटी आहेत ज्या अमेरिकेला मान्य करावं लागणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. या पीस प्रोसेसमध्ये पाकिस्ताननं सेंट्रल भूमिका निभावली आहे, जे आपल्या देशासाठी एक चांगली गोष्ट नाही आहे. कारण ग्लोबल डिप्लोमसीमध्ये जर पाकिस्तानचं स्तर वाढत असेल आणि मिडिएशनसाठी त्यांना देश बोलवत असतील, तर इंडियाच्या डिप्लोमसीसाठी ही एक चांगली गोष्ट नाही आहे. एकीकडे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू असण्याचं प्रोजेक्ट करतात जगासमोर, पण पाकिस्तान सारख्या देशाला मिडिएशनचा चान्स मिळतो, हे आपल्या विश्वगुरूच्या इमेजवर एक डाग आहे किंवा आपल्या विश्वगुरूच्या इमेजसाठी ही चांगली गोष्ट नाही आहे. पण या सगळ्या गोष्टीतून शेवटी आपण हेच शिकायला पाहिजे. इराणच्या या संघर्षातून आपण हेच शिकायला पाहिजे. तुम्ही संघर्ष करत राहा, तुमच्यावर अन्याय अत्याचार करणारे लोक तुमच्यावर अन्याय अत्याचार करत राहतील, तुम्ही तुमचं काम करत राहा. शेवटी गर्वाचं घर हे खालीच होतं. ज्या पद्धतीनं अमेरिकेला इराण समोर घुटणे टेकावे लागले, त्यातून एक गोष्ट निष्पन्न होते की हा विजय इराणच्या महान जनतेचा आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्यामुळे तुमचं धन्यवाद. याच पद्धतीनं आमच्या चॅनलच्या व्हिडिओजला बघत राहा, त्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.